स्टुडंट्स, काल आपण आयसोटोप्स बघितले म्हणजे समस्थानिके. त्या समस्थानिकेची थोडीशी आपण रिव्हिजन घेऊया आणि त्यानंतर आपण न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणजे अणुभट्टीविषयी माहिती घेऊया. आयसोटोप्स म्हणजे काय? द ॲटॉमिक नंबर इज फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एन, म्हणजेच ॲटमचा ॲटॉमिक नंबर सेम बट डिफरंट इन ॲटॉमिक मास नंबर. देन वी सी दॅट द युजेस ऑफ आयसोटोप्स. हे समस्थानिकेचा वापर कुठे कुठे केला जातो? तर आयसोटोप्स ऑफ सम एलिमेंट्स आर रेडिओ ॲक्टिव्ह. आयसोटोप्सचे काही एलिमेंट, आयसोटोप्स म्हणजेच काय, समस्थानिकांचे काही एलिमेंट्स आहेत ते रेडिओ ॲक्टिव्ह असतात. म्हणजेच काय, किरणोत्सारी असतात. किरण हे उत्सर्जित करत असतात. दे आर युज्ड इन द व्हेरियस फील्ड्स सच ॲज द इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर, मेडिसिन अँड रिसर्च फील्ड. ही समस्थानिके कुठे वापरली जातात? तर औद्योगिक क्षेत्रामध्ये, शेती क्षेत्रात, मेडिसिन म्हणजेच काय, औषध क्षेत्रामध्ये, वैद्यक क्षेत्रामध्ये किंवा संशोधन क्षेत्रामध्ये वापरतात. Mainly, first, the uranium-235 is used for nuclear fission and production of electricity. युरेनियम 235 हा न्यूक्लिअर फिजन म्हणजेच काय, केंद्रकीय विखंडनासाठी वापरला जातो आणि ऊर्जा निर्मितीसाठी वापरला जातो. केंद्रकीय विखंडन म्हणजे काय, तर अणूच्या केंद्रामध्ये होणारा भूकंप, त्याला आपण म्हणतो विखंडन. विखंडन म्हणजे दोन भाग होणे किंवा त्याचे वेगवेगळे भाग होणे. आणि त्याचं प्रोडक्शन, दिस इज युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे वीज निर्मितीसाठी याचा उपयोग केला जातो. Some radioactive isotopes like cobalt-60 are used in medical treatment of fatal diseases like cancers. काही किरणोत्सारी पदार्थ, किरणोत्सारी आयसोटोप्स आहेत ते लाईक कोबाल्ट-60. कोबाल्ट-60 हा एक समस्थानिक आहे. तो कॅन्सरच्या उपचारावर वापरला जातो किंवा कॅन्सरचा उपचार करण्यासाठी याच कोबाल्ट-60चा वापर केला जातो. म्हणजे ह्याचे रेज सोडले जातात समस्थानिकांचे. रेज म्हणजेच काय, आपण एक्सरे जसं काढतो ना तिथं तसंच या कोबाल्टचा मारा केला जातो, कोबाल्ट-60चा त्या कॅन्सरच्या गाठीवर. देन थर्ड वन इज iodine 131 इज युज्ड इन ट्रीटमेंट ऑफ गॉइटर डिसीज ऑफ थायरॉइड ग्लँड. आयोडीन 131 हा थायरॉईडच्या ग्लँडसाठी, म्हणजेच आपल्या गॉइटर या थायरॉईड ग्रंथीच्या आजारावर याचा वापर केला जातो. द रेडिएटिव्ह आयसोटोप्स आर युज्ड इन डिटेक्शन ऑफ क्रॅक्स ऑर लिकेजेस इन अंडरग्राउंड पाईप्स. एक्झाम्पल, सोडियम 24. रेडिओ हा किरणोत्सारी पदार्थ, सोडियम 24 हा रेडिओ एलिमेंट आहे. तो पाईपमधले लिकेजेस शोधण्यासाठी वापरला जातो. Then fifth, the radioactive isotopes are used for the food preservation from microbes. Food preservation म्हणजेच अन्नपदार्थ टिकवण्यासाठी. म्हणजेच काय, तर अन्नपदार्थांचे सूक्ष्म जीवाणूपासून परिरक्षण करण्यासाठी या किरणोत्सारी मूलद्रव्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहे कार्बन 14. हा एक एज आर्किओलॉजिकल ऑब्जेक्टसाठी वापरला जातो. म्हणजेच काय, तर किरणोत्सारी C14 हा समस्थानिक जीवाश्मांचं वय ठरवण्यासाठी. जीवाश्म म्हणजे काय, कुठल्याही दगडाचं किंवा कुठल्याही झाडाचं वय किंवा कुठल्या मातीचं वय असं काढण्यासाठी जुने जे आश्म आहेत त्यांचा वय काढण्यासाठी या C14चा उपयोग केला जातो. यावर आपण एक छोटासा व्हिडिओ बघूया. Uses of radioactive isotopes. The isotopes which have radioactive nature are called radioisotopes. There are various applications for these radioisotopes, primarily in the field of medicine, agriculture, industry, and meteorology. Several examples in the field of medicines are: radioactive sodium is used to detect a clot in the human body. A different isotope of sodium is injected into the limb, and its flow rate in the body is studied. Radioactive cobalt, due to its gamma radiation, is used to treat cancer and kill cancer cells.
The functioning of thyroid can be studied by iodine isotope. Several uses in industry. Modern industry uses radioisotopes in a variety of ways to improve productivity and, in some cases, to gain information that cannot be obtained in any other way. Sealed radioactive sources are used in industrial radiography, gauging applications, and mineral analysis. Short-lived radioactive material is used in flow tracing and mixing measurements. Gamma sterilization is used for medical supplies, some bulk commodities, and, increasingly, for food preservation. Nuclear techniques are increasingly used in industry and environmental management. The constant analysis and rapid response of nuclear techniques, many involving radioisotopes, mean that a reliable flow and analytic data can be constantly available. This results in reduced cost with increased product quality. Agriculture. Radiation is also used in agriculture to sterilize male pupae of an insect that could damage crops. These males are usually released to mate with females which produce unfertilized eggs. This is effective in pest control as it reduces the population of insects. Another agricultural use of radioisotopes is the genetic modification of plants and animals. Here, it is used to confer high resistance to pest and disease, early maturing, improved productivity, high nutritional value, climate resistance, adaptation, etc. Next, the important one topic is न्यूक्लिअर रिॲक्टर. म्हणजेच काय तर अणुभट्टीविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. फॉर द न्यूक्लिअर रिॲक्टर इज अ मशीन दॅट जनरेट्स द इलेक्ट्रिसिटी ऑन द लार्ज स्केल बाय युझिंग द ॲटॉमिक एनर्जी. न्यूक्लिअर रिॲक्टर ही एक मशीन आहे. कशासाठी ही मशीन वापरली जाते तर वीज निर्मितीसाठी वापरले जाणारं हे यंत्र आहे. त्यालाच आपण काय म्हणतो न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणजेच काय अणुभट्टी. सगळ्यात प्रमुख उपयोग काय त्याचा तर अणुभट्टी सगळ्यात मोठा उपयोग आहे वीज निर्मिती. Second one, the nuclear energy in atom is released by bringing about the nuclear reactions on the nuclear fuel. म्हणजेच अणुभट्टीमध्ये जे अणुइंधन वापरलं जातं त्या अणुइंधनावर केंद्रकीय अभिक्रिया घडवून आणतात आणि ही अभिक्रिया घडवल्यानंतर ही अणुमधली जी केंद्रकीय ऊर्जा आहे ती मुक्त केली जाते. Let us understand the nuclear reaction with example of nuclear fuel, namely the uranium-235 on the bombardment with slow speed of neutrons. म्हणजेच uranium-235 हे अणुइंधन त्यासाठी वापरलं जातं. याच्यामध्ये जी केंद्रकीय अभिक्रिया आहे त्याच्यात काय केलं जातं तर मंद गतीमध्ये न्यूट्रॉनचा मारा करतात युरेनियम 235 वर. न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर त्या युरेनियम 235 याचं न्यूक्लिअर फ्युजन होतं. म्हणजेच काय तर केंद्रकीय विखंडन प्रक्रिया तयार होते आणि केंद्रकीय विखंडन प्रक्रिया तयार होऊन काय होतं क्रिप्टॉन 92 आणि बेरियम 141 या वेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके ही 2 ते 3 न्यूट्रॉन ह्याच्यामध्ये तयार होतात. Then the nucleus of isotopes uranium-235 undergoes the nuclear fusion. त्यांचं केंद्रकीय विखंडन होतं आणि 2 प्रकारचे एलिमेंट्स तयार होतात क्रिप्टॉन 92 आणि बेरियम 141 आणि 2-3 न्यूट्रॉन्स तयार होतात. ऑन डिक्रीजिंग द स्पीड these neutrons bring about fusion of more uranium-235 nuclei. म्हणजेच या न्यूट्रॉनची गती कमी केली तर ते आणखीन युरेनियम 235 केंद्रकांचं विखंडन घडवतात. न्यूट्रॉनची गती कमी केली की विखंडन होतं आणि अशा प्रकारे केंद्रकीय विखंडनाची श्रृंखला अभिक्रिया तयार होते आणि the chain of reaction is kept under the control to prevent the probable explosion. संभाव्य विस्फोट टाळण्यासाठी श्रृंखला अभिक्रिया ही नियंत्रित ठेवली जाते.
To control the chain reactor in the nuclear reactor, it is necessary to decrease the speed and the number of neutrons. For this purpose, the following provisions is made in the nuclear reactor. To control म्हणजेच काय, त्यांचा त्या शृंखला अभिक्रियाची जो न्यूट्रॉनचा वेग आहे तो नियंत्रित केला जातो आणि व संख्या कमी करण्याची त्याच्यामध्ये आवश्यकता असते. मग त्यासाठी पुढील गोष्टींचा वापर केला जातो. पहिला आहे मॉडरेटर. मॉडरेटर हे आहे युरेनियमचं डिसइंटिग्रेशन म्हणजे केंद्रकीय विखंडन प्रक्रिया कशी होते हे इथं दाखवलेलं आहे. जो पिवळा भाग दिसतोय तो न्यूट्रॉनचा मारा आहे आणि त्यानंतर त्याचे दोन भाग होतात. आता कुठल्याही एखाद्या गोळ्याला जर आपण दगड मारला समजा जोरात तर त्या दगडाचे किंवा त्या वस्तूचे दोन भाग होतात. तसंच या केंद्रीय युरेनियमचा आहे, त्याचे दोन भाग होतात, क्रिप्टॉन आणि त्यानंतर दोन भाग तयार झाल्यानंतर मॉडरेटरचं काय काम आहे बघा, संचलकचं काय काम आहे. तर ग्राफाइट और हेवी वॉटर इज यूज्ड ॲज अ मॉडरेटर फॉर रिड्युसिंग द स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स. हे काय केलं जातं, न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्राफाइट किंवा जड पाणी यांचा मॉडरेटर म्हणून वापर केला जातो. मॉडरेटर म्हणजे काय, त्याची क्रिया ही मंदावण्यासाठी. कंट्रोलर, second one is controller. To reduce the number of neutron by absorbing their rods of boron, cadmium, barium etc. are used as the controller. त्यातले जास्त न्यूट्रॉन शोषून घेण्यासाठी किंवा त्यांची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम, बेरिनियम याच्या कांड्या ह्या नियंत्रक म्हणून वापरल्या जातात. द हीट प्रोड्युस्ड इन द फ्युजन प्रोसेस इज टेकन म्हणजेच उष्णता या विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली उष्णता ही पाण्याचा शीतक म्हणून वापर करून बाजूला काढली जाते आणि त्या उष्णतेचे पाण्याची वाफ करून वाफेच्या सहाय्याने टर्बाईन्स चालवली जाते आणि वीज निर्मिती होते. इन इंडिया द टोटल 22 न्यूक्लियर रिॲक्टर्स इन 8 प्लेसेस आर फंक्शनिंग. द अप्सरा ॲट द भाभा ॲटॉमिक सेंटर in Mumbai is the first nuclear reactor in India which went critical on the 4th August 1956. म्हणजे भारतामध्ये 8 ठिकाणी अणुवीज निर्मिती होते आणि त्याच्या केंद्रामध्ये एकूण 22 अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत. अप्सरा ही मुंबईची भाभा अणुसंशोधन केंद्रात 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित होणारी भारतातील पहिली अणुभट्टी आहे. India has large reserves of an element, thorium-235. Therefore, the Indian scientists have developed a future plan for nuclear reactors. The reactors based on production of isotope U-233 from thorium-232. म्हणजेच आपल्या भारतामध्ये थोरियम 232 या मूलद्रव्यांचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे भारतीय वैज्ञानिकांनी काय केलं, पुढील काळासाठी थोरियम 232 पासून युरेनियम 233 हा समस्थानिक तयार केला आणि याच्याच निर्मितीवर आधारित अणुभट्ट्यांची योजना विकसित केलेली आहे. आपल्याकडे युरेनियमची कमतरता असल्यामुळे आपण थोरियमपासून युरेनियम तयार केलं आणि त्याच्यावरून अणुभट्टीचं काम चालू केलंय. त्यानंतर आपण यावरच आधारित एक छोटासा व्हिडिओ बघूया. Friends, let's take a moment to understand the working of a nuclear reactor. Nuclear reactors are the modern day devices which are used extensively for generation of power. Earlier, we used coal and other non-renewable sources for the purpose of power generation. But since we are running out of them at a very rapid pace, we need to look at sustainable and possible and eco-friendly way of moving forward. The nuclear reactor consists of 3 core components: fuel elements, moderator, control rods. Fuel elements consist of cylindrical rods put into bundles. A uranium oxide ceramic is formed into pellets and inserted into zircaloy tubes that are bundled together and contain fissionable nuclei of uranium-235 or uranium-238.
The number of rods varies greatly according to the size of the reactor. The fuel elements are placed inside the reactor core. The fuel elements are immersed in water, which act as a moderator. Moderator is essential in slowing down the energy in neutrons in nuclear reactors, which are produced during the fission process by the fuel elements. Normal or heavy water is generally used as a moderator. Thermal neutrons produce fission reaction with uranium-235, and during this process, new neutrons are given out which have the energy of about 1 MeV or 1 mega electron volts. These new neutrons typically escape from other fission process as they are accompanied by huge energy with them. Here, moderators come into play. Moderators have the capacity to slow down these high energy neutrons. Water molecules present in the moderator are also instrumental in slowing down further the speed of high energy neutrons. The new reaction then takes place with the slowed down neutrons by striking them with fuel elements. A liquid or gas circulating through the core so as to transfer the heat from it. In light water reactors, moderator also functions as a coolant. Usually, a robust steel vessel containing the reactor core and moderator or coolant, but it may be a series of tubes holding the fuel and conveying the coolant through the moderator. Another very important part of the nuclear reactor is the control rods. We would like to have the steady flow of energy from the reaction, isn't it? For that purpose, every single fission reaction leaves spare neutrons, which in turn are utilized for more subsequent reactions. The control over the spare neutrons available at any given time, the rate of nuclear chain reaction can be controlled. This control on fission reaction can be maintained using control rods. Control rods work by absorbing the excess or spare neutrons in the moderator to prevent any further fission reactions. These rods are usually made up of boron or cadmium. To increase the rate of reaction, the control rods can be removed by the moderator. A steady output of energy must be maintained by inserting or removing the control rods in the reactor. Apart from the above, 3 other important core components of a nuclear reactor are as follows: pressure vessel or pressure tubes, pressurizer, steam generator. Now that we have understood the various elements of the nuclear reactor, let us see the entire operations in the nuclear reactor. Nuclear reactor consists of a reactor core, pump, and the heat exchanger. Due to the enormous amount of heat produced and then released during the fission process, surrounding water gets heated up and changes into steam. This steam turns the turbine, thereby starting the generator which produces electricity, lighting up our world.